नमस्कार मित्रमंडळी, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हातखंबा तिठा इथून सुरुवात करतोय गजरे पेट्रोल पंपापासून आणि पुढे पालीपर्यंत आपण जाणार आहोत। रस्ता कसा झाला आपण बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतील या दृष्टीने आपण प्रयत्न केलेत, तर मलाही आणखीन व्हिडिओ बनवायला आवडेल। आपला सपोर्ट असाच राहील अशी आशा बाळगतो। या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हातखंबा गजरे पंपापासूनचा रस्ता दोन्ही बाजू चालू झालेला आहे, चारही लेन्स चालू केल्या आहेत। एक पाऊस पडून जाणं गरजेचं आहे। हा जो सगळा धुरळा वगैरे आता तो तुम्हाला बघा समोर दिसतोय, त्या ट्रकच्या पाठोपाठ येणारा तो सगळा साफ होऊन जाईल आणि रस्ता झकास होईल। पण इथे आता आनंदाची गोष्ट आहे की दोन्ही बाजू झालेल्या आहेत, चारही लेन्स ओपन झाले आहेत। त्यामुळे ट्रॅफिकचा इथे जो एक मेजर इश्यू असायचा विशेषतः सीझनमध्ये तो आता होणार नाही। वळणं थोडी पूर्वीसारखीच शार्प राहिलेली आहेत, त्यामुळे स्पीड वगैरे घेऊन गाड्या चालवू नका, थोड्या वेतानेच चालवा गाड्या, कारण ही काही शार्प वळणं तशीच राहिलेली आहेत। पण एक नक्की होईल, थोडा प्रवास आपला सुखाचा होईल। ड्रायव्हिंग इश्यूज जे असतात ते आता थोडे कमी होतील। इथे पलीकडची बाजू बंद केलेली दिसते, इथून गाड्या परत आपल्याच साईडनी येतात, कारण पुढचा रस्ता व्हायचा आहे। अजून पुढे बघा, तिथे समोर तुम्हाला दिसतंय तिथून कनेक्शन होणार आहे, कनेक्टिव्हिटी इथून आहे। आपल्याला इथनं कुठनं ड्रोन शॉट घेता येतात का मला बघायचं आहे। आपल्याला पुलाचं काम कुठपर्यंत झालंय ते बघता येईल। जरा पुढे जाऊन कुठे थांबवता येते गाडी का बघूया आपण। माझा नेहमी एक प्रयत्न असतो की आपल्यामुळे दुसऱ्याला अडथळा होऊ नये, अशा पद्धतीने जरा गाडी लावण्याचं मी काम करतो। ट्रॅफिकला कुठे प्रॉब्लेम होणार नाही याची दक्षता मला घ्यावीशी वाटते प्रत्येक वेळी, तेवढी मी घेतो नक्कीच। खंबा गावातले ड्रोन शॉट घेतले, आता पुढे आपण निघालोय। माझा जो ड्रोन आहे DJI कंपनी मिनी कॅटेगरीचा नॅनो ड्रोन आहे। नॅनो ड्रोनला आपल्याला लायसन्सची गरज नाही किंवा रजिस्ट्रेशनची गरज नाही, म्हणजे 250 ग्रॅमपेक्षा कमी वजन असलेला हा ड्रोन, त्यांना परमिशनची गरज लागत नाही। परमिशन इन द सेन्स लायसन्स किंवा ड्रोनचं रजिस्ट्रेशन करावं लागत नाही, फक्त त्यांना लिमिट असतात। हाईट या किती लांबपर्यंत तुम्ही ड्रोन फ्लाय करू शकता त्याला लिमिट असतात।
त्याची माहिती आता सांगतो. आता आपण आलो हातखंबा गावामध्ये. अजून एक 6 महिन्यात हे गाव स्किप होईल, 6-8 महिन्यात. तोपर्यंत तिकडे माझ्या मते पुलाचं काम होईल असा अंदाज आहे. ह्या 6-8 महिन्यामध्ये बऱ्यापैकी काम चालू आहे. आणि भविष्यात इथे ट्रॅफिकमुळे होणारा जो त्रास होता तो इथला सुद्धा कमी झालेला असेल. हायवेचा हा एक फायदा 100% की ट्रॅफिक तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करू शकता. तुम्ही टाईम मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते इथे करू शकता. अदरवाईज ट्रॅफिकमध्ये अडकून पडणं त्याच्यासारखी दुसरी शिक्षा नाही असं मला वाटतं. काही ठिकाणी तर अर्धा पाऊण तास किंवा त्याहीपेक्षा जास्त तास 2 तास सुद्धा ट्रॅफिकमध्ये राहतात. म्हणजे ट्रॅव्हलिंग टाईम जो असतो तो असेल फार तर 5 तास 6 तासाचा, पण ह्या ट्रॅफिकमुळे तोच 2-3 तासांनी वाढतो. त्यामुळे हायवे जे झाले त्यामुळे हा निश्चित एक फायदा आहे. फक्त लिमिट्स आहेत तेवढी पाळावी ह्या सगळ्यांना मी सूचना करेन, विनंती करेन. हायवेला काहीतरी कारणं आहेत म्हणून लिमिट्स ठेवलेली आहेत. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं की इतक्या ॲक्सिडेंट्सचं प्रमाण वाढलं आहे आणि ते केवळ आणि केवळ ओव्हर स्पीडिंगमुळे होतं आहे. हे माझं तर मत असं आहे की 95% हे ओव्हर स्पीडिंगमुळे होणारे प्रॉब्लेम्स आहेत, या ॲक्सिडेंट्स आहेत. त्या स्पीड लिमिट प्रॉपर मॅनेज करा. उगाच हायवे मिळाला आहे म्हणून आपलं हाय स्पीडनी गाडी हाकतोय असा प्रकार होता कामा नये. सावकाश गाड्या चालवा. मी मागपासून सांगतोय, मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं की 80-85 हा स्पीड खूप झाला. व्यवस्थित तुम्ही सावकाश अगदी पोहोचू शकता आणि सेफली जाऊ शकता. इथे आता ही जी लेन आहे डाव्या बाजूला बंद केला आहे रस्ता, त्यामुळे आपण आता उजव्या बाजूला जातोय. एवढा मधलाच पॅच एक त्यांनी डावीकडनं का वळवलाय काय कळत नाही. तसेच सरळ आलो असतो तरी चाललो असतो. डाव्या बाजूचा रस्ता पण झालेला आहे. मध्ये मला वाटतं थोडंसं काम राहिलं आहे, त्याच्यामुळे अजून तो ओपन नाही केलेलं दिसत आहे. पुढे सुद्धा इथे काम मध्ये राहिलं होतं, बघूया काय झालंय. हा बघा, इथे त्यांचं काहीतरी चालू आहे काम अजून. हां, आणि पुढे तर कनेक्टिंग पार्ट काहीच नाही झालेलं, त्याच्यामुळे डावी साईड बंद आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथे डाव्या हाताला जो ट्रॅक्टर उभा आहे तिथनं खाली एक रस्ता आहे, तर तो दिसणार नाही आपल्याला, किंवा कदाचित तो काढून पण टाकला असेल. अगदी पहिला रस्ता तिथे होता, सगळ्यात पहिला, म्हणजे अगदी जुन्या काळी आमच्या लहानपणी. आणि समोर आता तो जो JCB लावलाय, माती उकरतोय, तिथून तो वर यायचा रस्ता. ही अगदी आमच्या शाळेत असतानाच्या वेळची गोष्ट आहे. नंतर मग हा समोरचा रस्ता, आता ज्या गाड्या येत आहेत, हा रस्ता नंतर तयार झाला. तो खालून असा एक रस्ता होता, तिथे छोटासा एक पूल होता खाली, तो सगळा बंद करून हा सरळ रस्ता गेला. आणि आता याच ठिकाणी 4 पदरी रस्ता होतोय. पण ज्या पूर्वीच्या काळातले लोक आहेत ज्यांनी इथे ट्रॅव्हल केलंय त्यांना त्या रस्त्याची माहिती असेल. जुना रस्ता तिथला जो मी म्हणतोय तो. आता इथे हातखंबा पोलीस मदत केंद्र आहे, वाहतूक पोलिसांचं मदत केंद्र. इथे गाड्यांचं चेकिंग पण होत असतं. आणि तुम्हाला जर काय मदत लागणार असेल तर तुम्ही इथे संपर्क करू शकता. ॲम्ब्युलन्स पण इथे ठेवलेली असते. काय अपघात वगैरे झाला तर पटकन तुम्हाला तिथनं ते ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करून देऊ शकतात. इथून बऱ्यापैकी आता रस्ता आहे, अगदी पालीपर्यंत रस्त्याला जसा प्रॉब्लेम नाही आहे. मध्ये जो पॅच होता तोही आता झालेला आहे, डोंगर फोडून मधनं रस्ता झाला आहे. फक्त पलीकडे थोडंसं काम चालू होतं, आता बघूया आपण ते कितपत झालं आहे. इथे उजव्या हाताला ट्रक वगैरे उभे दिसतात, हा आपला पहिला जुना रस्ता. इथून वरून वळून ते जे आंब्याचं झाड उजव्या हाताला दिसतंय तिथून आपण ते खाली उतरत होतो, म्हणजे चढ होता तो, आणि तिथून मग पुढे खाली उतरत होतो. माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी तो सगळा ड्रोन शॉट पण कव्हर केलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या. आणि
हा आता संपूर्ण डोंगर फोडून इथनं मधनं रस्ता केलेला आहे. मातीचा डोंगर आहे. मी मागेही सांगितलं, आत्ता सुद्धा सांगतोय, पावसाळ्यामध्ये जरा जपून या. आणि सगळी इथे भुसभुशीत माती आहे. हे बघा, आता हा जो रस्ता आहे, हा वळण थोडंफार तसंच राहिलंय, पण पूर्वी आपण अगदी वरून येत होतो. उजव्या हाताला वरच्या बाजूने असं यायचो आणि हा आता इथे, हा बघा, हा डाव्या हाताला इथे उतरायचा तो रस्ता. असं पूर्ण ते मोठं वळण होतं. आता मात्र ते सगळं गेलं आणि एक छानसा रस्ता आपल्याला मिळालाय. थोडी वळणं पहिली होती तशीच राहिली आहेत. ठीक आहे, पण हेही नसे थोडके म्हणायला हरकत नाही, कारण अगदी पूर्वीच्या काळात मला आठवतं, मी गाडी घेतली 2008 साली, डिसेंबर 2008. त्यावेळेला ट्रॅफिक खूप नव्हतं, असायचं नाही असं नाही, पण भरपूर वाढलं एकदम, असं काय नव्हतं. पण नंतर एक 10 वर्षामध्ये ट्रॅफिक एवढं वाढलं या रस्त्याला की मग गाडी चालवताना कंटाळा यायला लागला. पहिली माझी होती वॅगनआर, त्यातनं मी भरपूर फिरलो, पण तेव्हा कधी कंटाळा नाही आला. ड्रायव्हिंगचा पण नाही आला, त्या ट्रॅव्हलिंगचा पण नाही आला. पण नंतर मात्र बघितलं मी, एवढं ट्रॅफिक व्हायचं रस्त्याला आणि मग कायम पॅक, त्याच्यात बेशिस्त ड्रायव्हर भरपूर, वाटेल तशा गाड्या घुसवायच्या. म्हणजे समोर रांग लागलेली बघतायत तरी सुद्धा उजवीकडनं आपली गाडी पुढे काढायची आणि मग आणखीन सगळं ब्लॉक करून ठेवायचं. हे जे प्रकार त्यावेळेला आम्ही अनुभवले, त्या तुलनेत हा रस्ता अगदी नक्कीच चांगला म्हणायला हरकत नाही आहे. रस्त्याची क्वालिटी थोडी बाजूला ठेवू पण एवढा जरी रस्ता आपल्याला मिळाला आत्ता, तरी आपला प्रवास माझ्या अंदाजानं सुखकर व्हायला हरकत नाही. फक्त वळणं जपून चालवा इथे, कारण वळणं तशीच राहिलीत. एकदम सुपिरियर क्वालिटीची ही कामं झाली आहेत असं कुठेच मी म्हणणार नाही, पण तेवढा रस्ता नक्कीच सुपिरियर क्वालिटीचा नाही आहे. अनेक ठिकाणी आत्ताच भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. इथे आता आलं कापडगाव. हा सगळा रस्ता पालीपासून इकडे जाम ट्रॅफिकचे प्रॉब्लेम होते. ते अरे बापरे, गाडीचा ॲक्सिडेंट झाला मेजर. आता ॲक्सिडेंटवरून परत सगळ्यांना एक नम्र सूचना, विनंती, गाड्या सावकाश चालवा. कुठे 100च्या स्पीडला जाऊन चंद्रावर झेंडा फडकवायला जायचं नाही आहे आपल्याला. घरीच जायचं आहे किंवा फिरायला जातोय तर फिरायला ज्या ठिकाणी जातोय तिथे जायचं आहे. आनंद घ्या, सावकाश चला, सेफ राहा, दुसऱ्याला सेफ ठेवा. गाडी चालवताना मी अनेकांना सांगतो, मी एक माझी टीप असते की गाडी चालवत असताना ड्रायव्हर कसा पाहिजे. तो ड्रायव्हिंग करतोय, तो ड्रायव्हर म्हणून असेल, ओनर स्वतः असेल, कोणी असेल, पहिला विचार त्याने गाडीच्या बाहेर जी लोक आहेत किंवा ज्या दुसऱ्या गाड्या फिरत आहेत त्यांचा करायचा. दुसरा विचार गाडीत बसलेल्या लोकांचा करायचा. तिसरा विचार स्वतःच्या गाडीचा करायचा आणि सगळ्यात शेवटी चौथा विचार स्वतःचा करायचा. मला काय पाहिजे सगळ्यात शेवटी. हा रूल जर तुम्ही फॉलो केलात तर माझ्या मते सेफ ड्रायव्हिंग तुम्ही नक्की करू शकाल. पण उलटं होतं, पहिला विचार मी माझा करतो, मला पुढे जायचं आहे म्हणून मी ॲक्सिलेटरवरती पाय दाबतो. त्यामध्ये मी ना गाडीतल्या लोकांचा विचार करतो, ना माझ्या गाडीचा करतो, ना बाहेरच्या लोकांचा आणि गाड्यांचा करतो. आणि मग अशातच कुठेतरी चूक होते. ती छोटीशी चूक असते पण ती खूप भारी पडून जाते. त्यामुळे गाडीच्या वेगावर नियंत्रण हे पाहिजेच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हाय स्पीडनी गाडी चालवून शेवटी ओव्हरऑल तुम्ही फार तर अर्धा तास वाचवाल, याच्या पलीकडे काय तुमचा वेळ वाचत नाही. ओव्हरटेक करताना सुद्धा जरा अंदाज घ्या. आपली गाडी पुढे गेलीच पाहिजे, हा जो अट्टहास आहे किंवा हट्ट आहे तो असता कामा नये. डोक्यामध्ये तो हट्ट असेल तर मग कठीण आहे, मग ॲक्सिडेंट्स हे होणारच. त्यामुळे गाड्या सावकाश चालवा, मस्त आजूबाजूचा निसर्ग बघत, गप्पा मारत, गाणी म्हणत गाडी चालवा. मी तर कायम गाणी लावूनच गाडी चालवतो, कायम गाणी चालू असतात.
इकडे सुद्धा बहावा काय ठिकाणी दिसतोय आणि बहावा बहरला, याचा अर्थ पाऊस वेळेवर येणार असं एक पूर्वी कोणीतरी मला सांगितलं. कोणी ते आता मला आठवत नाही. याबाबत जर कोणाला माहिती असेल, तज्ज्ञ असतील, तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा की बहावा एकदम बहरलाय तर पाऊस वेळेवर पडतो असं गणित जे मांडलं जातं ते खरं आहे का? तज्ज्ञ असतील तर त्यांनी सांगा. पण पूर्वीच्या काळी लोक अशाच काही गोष्टींवरनच तर्क करायचे ना, अंदाज असायचे त्यांना. बहावा आहे, त्याच्यानंतर गुलमोहर आहे, तो कसा फुलतो, कधी फुलतो, त्याच्यावरती ते साधारण सांगायचे की आता पाऊस वेळेत होईल, उशिरा होईल, कमी होईल, जास्त होईल. गावातल्या लोकांचे अंदाज, आणि ते सहसा चुकत नाहीत. तर हा पुढचा जो रस्ता हा झालेलाच होता, म्हणजे पालीपर्यंत झालाय. फक्त आता पालीतल्या ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे ब्रिज आज बघता येईल आपल्याला किती झालंय. थोडा मोठा ब्रिज होणार आहे तो. माझ्या अंदाजाने गोवा रोडला ते कनेक्ट करणार आहेत. ज्यांना कोल्हापूरला जायचं त्यांना ब्रिजवरनं जाण्याची काही गरज नसणार आहे, त्यांनी खालूनच जायचं आहे आणि नॅशनल हायवे 166ला कनेक्ट व्हायचं आहे. आणि पुढे ज्यांना गोव्याला जायचं आहे त्यांनी ब्रिज क्रॉस करून पुढे जायचं आहे असा एक मला अंदाज आहे, नक्की माहिती नाही मला. इथे दोन्ही बाजू झालेल्या असल्या कारणाने समोरनं आता ट्रॅफिक नाही आहे. आता पाली जवळ आपण येऊन पोचलोय. कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पणजी हे पाली गाव ओलांडल्यानंतर डावीकडे कोल्हापूर, सरळ गेला की सिंधुदुर्ग आणि पणजी. हा मध्ये सगळा डोंगर होता, तो फोडून आता मधनं रस्ता आला. मूळ रस्ता जो आहे आपला तो उजवीकडनं तो आता समोरनं ट्रक दिसतोय त्या बाजूने तो येतो. तर आता इथे पालीचा जो ब्रिज होणार आहे त्याचं काम सुद्धा बऱ्यापैकी प्रगतीपथावर दिसतंय. वरती बघा आहे पिलर्सचं काम झालंय जवळपास. हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतोय. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये पण चॅनलची माहिती द्या. जास्तीत जास्त व्ह्यू मिळतील असा प्रयत्न आपणही करा. आपल्या सपोर्टबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. भविष्यात आपला असाच सपोर्ट राहील याची खात्री बाळगतो आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो. पुढे शिवाजी चौक लागेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे, तिथे आपण थांबूया. पण काम आता जरा बऱ्यापैकी स्पीड घेतलं असं म्हणायला हरकत नाही. इथला ब्रिजचं काम खूपच रेंगाळलेलं होतं. इथून डावीकडे जो रस्ता होतो हा कोल्हापूरला जातो. इथून पुढे नॅशनल हायवे 166 सुरू होतोय आणि आपण आता NH66ला इकडे येऊन थांबवतोय. ब्रिजचं काम बघा अजून चालू आहे इकडनं.